नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग बांधवांना आपण रेल्वे पास बद्दल बरीच माहिती दिली, पण अजून सुद्धा दिव्यांग बांधवांना रेल्वे पास बद्दल पूर्ण माहिती झाली नाही. आपण दिव्यांग बांधवांना रेल्वेचे पास काढून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण डॉक्युमेंट पण फेसबुकला टाकले. तरी पण दिव्यांग बांधव तोच एकच प्रश्न पुन्हा पुन्हा वारंवार विचारतात, किंवा एक तर फोन करून किंवा फेसबुकवर तेच कमेंट तेच पोस्ट की कसा फॉर्म भरायचा, काय करायचा, किंवा डॉक्युमेंट काय पाहिजे. आपण पूर्ण फेसबुक पोस्ट वाचून घ्यायची, की आपले आधार कार्ड असो, आपलं कन्सेशन फॉर्म असो, किंवा आपल्या दिव्यांग सर्टिफिकेट असो. त्याच्यानंतर मी आपल्याला सांगितलं आपल्या शाळेचा दाखला, पॅन कार्ड, रेशन कार्ड याच्यामधले एखादे डॉक्युमेंट नसले तर आपण दुसरे पण डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. आणि हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करायचे आहेत. आता बऱ्याच जणांनी काय केलं, मला फोटो झेरॉक्सचा फोटो काढून पाठवला. अगोदरच झेरॉक्स क्लिअर दिसत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही फोटो काढून पाठवताय, ते फोटो अजून खराब होतात. आणि त्याच्यानंतर ते रेल्वे पास झेरॉक्सवर कुठलीही रेल्वे पास बनत नाही. आपण मी फ्रीमध्ये काम करतोय म्हणजे आपण मला टाइमपास म्हणून हे करतायत, की कसे डॉक्युमेंट पाठवून द्यायचे तुम्ही पाहायचे. आता कोणी तिरका फोटो, कोणी उलटा फोटो, असे फोटो काढून पाठवतायत. तर तसे फोटो न काढता आपण काय करायचं, क्लिअर फोटो करून पाठवा. आणि आपण सेवा करतोय किंवा मी तुमचं म्हणजे काही घेऊन हे नाही केलेलं की तुमच्यावर 1 रुपया घेत नाहीये, तर तुम्ही मला रेल्वे पाससाठी डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करून पाठवायचे. तुम्हाला करायचे असले तर तुम्ही करू शकतात, नाही तर कसा फॉर्म भरायचा त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. आपण स्वतः पण फॉर्म भरू शकता. धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.